आज तारीख 9 नोव्हेंबर आहे. राज्यसेवा MPSC सीसॅटचा पेपर झालेला आहे. तसं तर 2 पेपर झालेले आहेत, GS1चे आणि GS2चे. GS2च्या सीसॅट पेपरबद्दल आपण हा सेशन घेत आहोत. मॅथ्स रिझनिंग मधील जे काही प्रश्न आले होते ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया लगेच, कारण की बघा आत्ता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. जस्ट मी आत्ता 1 तासापूर्वी घरी पोहोचलो. फटाफट पेपर डाउनलोड केला, त्याची PPT वगैरे बनवली, तुमच्यासमोर इथं सोडवतो आहे. हां, थोडंफार बघितलं मी, 1-2 प्रश्न मला थोडेसे चुकीचे वाटले, काही अवघड वाटले, पण ओव्हरऑल प्रश्न पेपर चांगला होता, सोपा होता, इझी टू मीडियम होता. GS1च्या पेपरबद्दल पण बोलून देतो की थोडासा पेपर यावेळेसचा फॅक्च्युअल होता. कन्सेप्च्युअल तर होताच, पण फॅक्च्युअल होता, लेंदी पण होता, थोडंसं जास्त वेळ लागत होता. तर थोडासा मीडियम टू हार्ड लेवलचा होता. UPSCच्या दर्जाचा पेपर त्यांनी सेट केला होता, त्यामुळे एवढा कट ऑफ जास्त जाणार नाही. 100च्या वर जर तुम्हाला असेल तर लगेच मेन्सची तयारी करायला सुरुवात करा. क्लिअर कट सांगतोय, ठीक आहे. ओके, चलो. तर फक्त आपण मॅथ्स रिझनिंगचे याच्यात क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, कारण की आता मी खूप थकलो आहे फ्रँकली स्पीकिंग. आणि जे काही कॉम्प्रिहेन्शन पॅसेज आहे त्याचं आपण नंतर बघूया. आत्ता मॅथ्स रिझनिंग फटाफट करून घेऊया. ओके, तर व्हेन आकृतीच्या आधारे अशीवाली आकृती बघा, ही बसत नाही, ही बसत नाही, ही बसत नाही, डायरेक्ट ही वाली आहे, कारण की मधल्याला आपण भांडी पकडलं. तर ही काही स्टीलची भांडी आहे, काही पितळची भांडी आहे, आणि पितळ आणि स्टील सोडून पण तर काही दुसरी भांडी असू शकतात, जर्मनची भांडी, राईट, किंवा मातीची भांडी वगैरे वगैरे असं. तर हे होत नाही. जलचरमध्ये मासे येतो, शिक्षक मानवामध्ये असं येतं. तर पहिलं उत्तर होतं. ठीक आहे, सोपं आहे, हे पण सोपं आहे. हा जर बघितलं आपण तर हे वर्ग घन लगेच पाठ असतात, 10 पर्यंत घन किंवा 30 पर्यंत वर्ग आपले पाठ असतात. नसेल तर करून घ्या, लागेल ते तुम्हाला. हा वाला 7चा वर्ग अधिक 1 आहे, 7चा वर्ग 49 आणि अधिक हा 8चा वर्ग अधिक 1 आहे, पण वर्ग नाही येतो, घन आहे. 8चा घन 512 होतो, 512 ने 13. यामध्ये जे लॉजिक आहे तसंच हे वाला 4 बघा, इथं 2 सेमिकोलन दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे. तर यांचं यांचं आणि यांचं असतं. तसंच हा 63 8चा वर्ग -1 आहे, 64 होतो, त्याच्या -1 आहे. तर बघा, 7 मध्ये 1 ऍड केला तर 8 आहे, तर 8 मध्ये 1 ऍड केला तर 9 आहे. आणि इथं घन आहे, इथं 1 आहे, प्लस 1 आहे, तर हे 729 अधिक 1 तर 730. सो ओव्हरऑल आन्सर इज 1. ठीक आहे, माझ्याकडं सी आन्सर की म्हणजे सॉरी प्रश्नपत्रिका सेट सी आहे माझा. हा 51 पासून मी सुरुवात केलेली आहे. दोघंही GS1 आणि GS2चे दोन्ही पेपर मी अपलोड केलेले आहेत, आपल्या टेलिग्रामवर पण दिलेले आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल, किंवा ॲप्लिकेशनमध्ये पण मी फ्री कंटेंटमध्ये टाकलेले आहेत. A1 क्वालिटी आहे पेपरची, बघून घ्या. चल, तर परत एकदा तुमच्या सर्वांचं अभिनंदन माझ्या सकट, कारण की 50K आपलं सबस्क्रायबर झालेले आहेत. मेहनत करावी लागते प्रत्येक गोष्टीला, मेहनतीचं फळ सुद्धा भेटतं. 1 मे 2025 पासून आपल्या चॅनलला सुरुवात केली, म्हणजे आपल्या या यूट्यूब चॅनलचं जन्म झाला. पहिला व्हिडिओ त्यावेळेस अपलोड करण्यात आला. 1 मे का निवडण्यात आला, कारण की आपल्या महाराष्ट्र दिन 1 मेला असतो. तिथून आत्ता आपल्याला 5 महिने होत आले लगभग. तर 5 महिन्यात 50K, इट्स ओके ओव्हरऑल. तर या 50K झाल्यामुळं आपण काय करतोय, नेक्स्ट काही दिवसापर्यंत, मे बी जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस, आपण जेवढ्या काही आपल्या बॅचेस आहे त्या सर्व बॅचेसवर 50% डिस्काउंट देत आहे. ठीक आहे, सर्व बॅचेसवर. तर तुम्ही घेऊन टाका, आता सुरुवात करा, तुम्हाला भेटून जाईल. ओके, तर हे सर्व बॅचेस आहे, RRB NTPCची बॅचेस आहे, बाकीची कंबाईनची सुद्धा एक्झाम येत आहे. पुढच्या राज्यसेवेकरता किंवा कंबाईन करता सुद्धा तुम्ही आत्ता बॅच लावू शकतात, कारण की एक नवीन बॅच सुरू होत आहे. जशी आपली पहिली बॅच होती तिला भरघोस प्रतिसाद मिळाला, त्याचीच 2.0 बॅच आहे, ऑनलाईन 2.0 बॅच.
सोमवारी 1 डिसेंबर, म्हणजे 1 डिसेंबरला सोमवार येतोय, संध्याकाळी 7 वाजताचं टायमिंग असेल. तर 1 डिसेंबरला बॅच सुरू होत आहे. लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका आणि NTPCचे दोन्ही लेवलचे फॉर्म भरा, ग्रॅज्युएट असो किंवा आपलं अंडर ग्रॅज्युएट असो, 12th बेसिस किंवा पदवीधर, तुम्हाला दोघांचे फॉर्म भरायचे. याची पण बॅच ऑलरेडी चालू आहे. महाराष्ट्रातली रेल्वे डिपार्टमेंट करता NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी करता एकमेव आपली एक बॅच आहे, जी इंग्लिश ॲज वेल एज मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये शिकवते आणि PDF सुद्धा प्रोव्हाइड करते. ठीक आहे, डेमो सेशन मी दिलेलं आहे ॲप्लिकेशनमध्ये, एकदा बघून घ्या. चलो, याचं सुद्धा उत्तर सोपं आहे, इंग्लिश डिक्शनरी प्रमाणे लावायचं आहे. तर बघा, EPIS 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 आणि EPIG, त्या एसच्या पहिले जी येतो म्हणजे चौथं पहिल्यांदा येणार, एवढं पक्क झालं. आता या तिघांमध्ये कोण पहिला येतो? O पहिल्यांदा येतो, T पहिल्यांदा येतो का C पहिल्यांदा येतो? C पहिल्यांदा येतो, म्हणजे 4 नंतर 3 पाहिजे आणि 4 नंतर 3 असा एकच ऑप्शन आहे. ठीक आहे, नेक्स्ट हा पण सोपा प्रश्न आहे, एकदा तुम्ही याला सॉल्व करा. याला जर सॉल्व केलं तुम्ही तर मला जागाच नाही उरली रे. इथं आहे बघा, इथं करू मी फटाफट फटाफट वाचू. बघा, बुक्स मी इंग्लिशमध्ये वाचतो. बुक्स ऑन 7 सब्जेक्ट्स, मॅथ्स, हिंदी, मराठी, सायन्स, हिस्ट्री, जॉग्राफी 7 आहे. टॉप ऑफ द अदर आहे. ठीक आहे, बिलो द हिस्ट्री बुक इज जॉग्राफी. हिस्ट्रीच्या खाली जॉग्राफी आहे. जॉग्राफी आहे. जॉग्राफी बुक विच इज अबव द मराठी बुक, म्हणजे जॉग्राफीच्या खाली मराठी आहे. ठीक आहे, त्यानंतर द सोशोलॉजी बुक इज अबव हिस्ट्री बुक. अच्छा, सोशोलॉजी हिस्ट्रीच्या वर आहे. अँड द अबव सोशोलॉजी बुक इज हिंदी बुक. सोशोलॉजीच्या वर अजून एक हिंदी बुक आहे. द मॅथ बुक इज बिलो द सायन्स बुक अँड द हिंदी बुक इज नॉट द टॉप, म्हणजे हिंदी टॉपमध्ये नाही तर त्याच्यावर कोणतरी पाहिजे. आणि इथं दिलेलं आहे द मॅथ बुक इज बिलो सायन्स बुक, सायन्सच्या खाली मॅथ पाहिजे. तर आपण एक काम करू, इथं सायन्स लिहू आणि सायन्सच्या खाली मॅथ लिहू. ठीक आहे, झालं. आता त्यांनी सांगितलं आहे की देन इफ द प्लेसेस ऑफ हिस्ट्री अँड जॉग्राफी अँड सोशोलॉजी अँड हिंदी आर इंटरचेंज, म्हणजे हिस्ट्री अँड जॉग्राफी, हिस्ट्री आणि जॉग्राफी इंटरचेंज केले आणि सोशोलॉजी आणि हिंदी, सोशोलॉजी आणि हिंदी पण इंटरचेंज केलं, म्हणजे एकमेकांच्या जागेवर गेले ते. तर पहिले सायन्स तर पहिलेच येतं, त्याला काही हालचाल केली नाही. मॅथ्स दुसरा येतो, सोशोलॉजी आता वरती जाणार आणि हिंदी खाली येणार. मग जिओ वरती जाणार, हिस्ट्री खाली येणार आणि मराठीचा काही संबंध नव्हता, तो खालीच होता. ठीक आहे, तुम्हाला विचारलंय विच इज इन द मिडल, ते मिडल मध्ये ह्या एक कटला, हा 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 एक कटला, तर मधला हिंदी उरला. आन्सर ऑप्शन 1 एवढा सोपा होता. ठीक आहे, नेक्स्ट बघा, हा पण सोपा होता. अशा प्रश्नाला नेहमी आपण गॅप मेथडने जायचं असतं. गॅप मेथड म्हणजे याच्यात बघा 3चा फरक, 4चा फरक, 5चा, 6चा, 7चा आणि इथं 8चा, ते 29, 7 8 37. पुढं चला, इथं सुद्धा हा सोपा प्रॉब्लेम होता. बघा, 2 × 2 केलं तर 4 होतं, 3 × 3 केलं तर 9 होतं, 4 × 4 केलं तर 16 होतं. त्याच संख्येने त्या संख्येला गुणाकार केला, पण पुढे तसं नाही केलं. मग त्यांनी काय केलं, 4 × 2 केलं 8, 9 × 2 आणि 16 × 2 करावं लागेल. 16 दुने 32, 4 दुने 8, तर 9 दुने 18. ठीक आहे, पण आता बघा, एस्किमो इग्लू मध्ये राहतात आणि बर्फाशिवाय इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नाही. तर बघा, एस्किमो इग्लू मध्ये राहतात ते हे तर वाक्य बरोबरच आहे आणि बर्फाशिवाय इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नाही, हे पण तर बरोबरच आहे. ठीक आहे, पण बघा, तर एवढं तर नक्की की हे आणि हे तर कटला, दोन्ही खरे आहे, हे तर बरोबरच आहे. परंतु याच्याकरता, म्हणजे ते जे इग्लू मध्ये राहतात हे, याच्याकरता हे कारण आहे का की त्यांच्याकडे दुसरं कोणते, असं असू शकतं ना की बर्फ एक चांगला, म्हणजे असं इग्लू वरतून बर्फ दिसतो पण आतून गरमी असते, तर बर्फ एक उष्णतेचा दुर्वाहक वाहक जे काही असेल, फिजिक्सचा रूल तुम्ही तुमचं लावा, तर तसं काही ऍक्च्युअल रिझन असू शकतं, म्हणून ते इग्लू बर्फाचं घर बनवतात, असं काय असू शकतं. तर याच्या दोघांमधून एक कोणतं तरी उत्तर राहील ए बी. जेव्हा आन्सर केली तेव्हा प्रॉपरली कळेल, पण मला असं वाटतं एच याचा ऑप्शन असावं. ठीक आहे, चेक करून घ्या, हे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. ओके, पुढे आता हा वाला प्रॉब्लेम, जसं मी हा वाला चॅप्टर मी कालच बॅचमध्ये शिकवला. 1 मिनिट, एवढ्या रात्री फोन करता राव, बघा बरं.
ठीक आहे. तर हा कालच रात्री मी बॅचमध्ये शिकवला, जी 1.0 बॅच आहे. त्यांच्यामध्ये ॲडव्हान्स मॅथ्स चालू आहे थोडंसं. तर हा शेवटचा चॅप्टर त्यांचा होता. ती आता बॅच संपत आलेली आहे. 2.0 मी आत्ताच सांगितलं तुम्हाला लॉन्च होते. तर याच्यामध्ये बघा, प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू कंडिशन डिवायडेड बाय टोटल असतं. टोटल इथं सांगितलंय की 13 टोटल बॉल आहे. 6 आणि 3 9 4 13. 13 मधून 3 निवडायचे म्हणजे 13C3 सी म्हणजे कॉम्बिनेशन. आणि कंडिशन आहे की सर्वच्या सर्व लाल पाहिजे. लाल किती? 3. आणि 3 मधून 3 निवडू शकतो असं झालं. तर हे 3C3 डिवायडेड बाय 13C3. आता हे खूप जणांना सॉल्व करता येणार नाही. कधी पण लक्षात घ्या, जेव्हा असं 3 असतं तर 3 स्टेप मागे जावं लागतं. तसं पाहिलं तर डायरेक्टली 3 बाय मी लिहू शकतो, पण एकदा लिहून दाखवतो की एक्झॅक्टली कसं लिहितात. तर 3 × 2 × 1 डिवायडेड बाय याचं पण 3 × 2 × 1 आणि मधली लाईन आणि याचं 13 × 12 × 11 आणि हे खाली 3 × 2 × 1. ॲक्च्युली मला माहिती आहे की हे पुढे जाऊन हे आणि हे कट होणार आहे, फक्त हेच आणि हेच उरणार आहे. पण तरी तुम्हाला लिहून दाखवलं. हे 13 × 12 × 11 का लिहिलं? कारण की इथं 3 आहे तर 3 स्टेप मागे जावं लागतं. अशी ती पद्धत असते कॉम्बिनेशनची काढण्याकरता. तर इथं 3 × 2 × 1 उरलं आणि खाली 13 × 12 × 11 उरलं. तर 3 दुने 6 आणि 6 दुने डायरेक्टली करू शकतो 12. 13 दुने 26 आणि 26 एक 26 27 28. तर 1/286 येतं. असा कोणताही ऑप्शन नाही आहे. तर हा मे बी रद्द होऊ शकतो. पॉसिबिलिटी आहे कॅन्सल होण्याची. ठीक आहे. आणि अजून एकदा सांगतो, राज्यसेवेमध्ये जेवढे प्रोबॅबिलिटीचे प्रश्न रद्द झालेले आणि तेवढे कोणाचेच नाही झाले राज्यसेवेमध्ये. 3 ते 4 म्हणजे आतापर्यंत त्यांनी 10 ते 12 प्रश्न विचारले, त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न रद्द आहे. प्रोबॅबिलिटीचा यांचा काहीतरी 36चा आकडा आहे. हे माहीत पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आता हे सर्व कागद पेन आहे, इंग्लिशमध्ये पण आहे, वाटलं तिथंच बघा. ऑल पेपर्स आर पेन्स आणि याच्यातच दिलं की ऑल टेबल्स आर ऑल्सो पेन्स. तर टेबलचं इकडे करूया सेपरेटली. मला पेपर आणि पेन मध्ये रिलेशन दिलेलं आहे, मला टेबल आणि पेन मध्ये रिलेशन दिलंय, पण मला पेपर आणि टेबल मध्ये रिलेशन दिलेलं नाहीये. तो ये हो भी सकता नाही भी हो सकता. जेव्हा अशी कंडिशन असते 50-50ची, तिथे आपण ग्राह्य धरत नाही. तर टेबल आणि पेपर मधलं रिलेशन सांगू शकत नाही. टेबल आणि पेपर मधलं रिलेशन हो पण सांगू शकत नाही, काही पण सांगू शकत नाही, नाही पण सांगू शकत नाही. हे काही नाही आहे. सो बोथ कन्क्लुजन आर फॉल्स. चौथं. ठीक आहे. आता हा वाला कमी कमी करणे सेम टू सेम. तर इथं बघा, आता ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं आई व मुलगी यांच्या वयाचे बघा, नॉर्मली तुम्ही याला असं करणार 7x हे 2x -5 -5 आणि ह्या रेशो होता 1. याला जर सॉल्व केलं तर x ची व्हॅल्यू येते. मग ती याच्यात 7 आणि 2 मध्ये ठेवणार तर उत्तर येणार. ही झाली भंगार पुस्तकातली मेथड. दुसरी मेथड 5 वर्षाचा आहे ना, तर 5ने याला भाग जात नाही, 5ने याला भाग जात नाही. हा एक उरला, हा एक उरला. आता 2 ऑप्शन मधून कोणतं तरी निवडायचं आहे. तर पहिला निवडतो आणि पहिलं ठेवतो. तर 35 का? कारण की बघा 7ने पण भाग जातो, याला 7ने पण 70ला भाग जातो, 2ने 10ला पण भाग जातो, 2ने 20ला पण जातो. तर कोणतं तरी घ्यावं लागेल ना. त्यांनी म्हणजे एक्झामिनरने असं करून टाकलं. तर त्यामुळे आता पहिला ऑप्शन मी निवडूया. 35 मधून 5 गेले 30 आणि 10 मधून 5 गेले 5. आता याचे रेशो बघा बरं किती होतो. 5ने भाग जातो, 5 सक 30 आणि 5 एक 5. हा रेशो ना हा रेशो सेम आला, म्हणून हायवेला ऑप्शन बरोबर. तर असं ऑप्शन वाईज पण तुम्ही जाऊ शकता. तर नेक्स्ट बघा, मी थोडं फास्ट याकरता जातोय. खूप रात्र झालेली, मला पण झोपायचं आहे. संडे होता, जस्ट मी बाहेरूनच जाऊन आलो आता. ठीक आहे. वाटलं तर उद्याच्या युट्यूबच्या सेशनमध्ये परत एकदा आपण आरामात सॉल्व्ह करूया. बघा, ॲव्हरेज ऑफ 10 नंबर, 10 नंबर. अच्छा बघा, मी सांगू डायरेक्टली याचं उत्तर येतं. 10 नंबर आहे ना, आणि 15ने तुम्ही मल्टिप्लाय करताय ना, तर 15 × 10 150 झालं उत्तर याचं. ठीक आहे. नेक्स्ट, टी हा पीचा भाऊ आहे वगैरे वगैरे वगैरे. हा सगळ्यांना येणार. बघा, टी हा पीचा भाऊ आहे, भाऊ म्हणजे मेल झाला. आर ही पीची मुलगी आहे, मुलगी आहे म्हणजे फिमेल झाली. एम हा टी आहे, इंग्लिशमध्ये आहे. एम इज द सिस्टर ऑफ टी. तर याला एम ही सिस्टर आहे. त्याच्यानंतर व्ही हा आरचा भाऊ आहे, हा व्ही हा आरचा भाऊ आहे. तर व्हीचा काका कोण? आता बघा, हे पी पप्पा आहे का मम्मी मला माहित नाही, चला आपण पप्पा मानून घेऊ. तर पप्पाचा भाऊ कोण आहे? टी आहे. ही तर बहीण झाली, तर टी उत्तर पाहिजे, मॅटर क्लोज. ठीक आहे. नेक्स्ट, इथं काय दिलंय?
इथं 2 क्वेश्चन मार्क दिले बघा, काही नाही आहे, अल्टरनेट आहे. हे आणि हे 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 असं, तर प्रत्येकामध्ये 7-7चा गॅप आहे, 7-7-7-7चा गॅप आहे, तर डायरेक्टली हे उत्तर येतं. नेक्स्ट, आता हे बघा, हे पण सोपं आहे. तसं पाहिलं तर तुम्हाला हे माहीतच असतं, कारण की फॉर्म भरताना तुम्ही वेगवेगळे पोस्ट प्रेफरन्स देतात. तर नायब तहसीलदार, तहसीलदार हे तर एकच नाव आहे, तर एक वेगळा गट शोधायचा, तर हे तर येणार नाही उत्तर. ठीक आहे. आणि सर्कल हा त्याच मंडळ अधिकारी त्याच ग्रुपचा असतो, म्हणजे हे महसूल डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा आहे. हा वाला रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा नसतो, हा सीईओ आहे, उपमुख्य अधिकारी. चीफ चीफ हा काय म्हणतात, डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ठीक आहे, हा कार्यकारी अधिकारी असतो. ठीक आहे. आता हा पण सोप्पा, इथं पहिल्या बघा, 10चा वर्ग 100 आणि 3चा वर्ग 9, दोघांची टोटल किती 109. 7चा वर्ग 49, 4च्या वर्ग 16, 16 आणि 49 65. तर 11चा वर्ग 121, 6चा वर्ग 36, टोटल करा, 6 आणि 1 7, 3 5 157 दिलेल्या ऑप्शन मध्ये लावा, पुढे चला. नेक्स्ट, आता एका गावात हा पण सोप्पा आहे बघा. पुरुष आणि स्त्रियांचं रेशो दिल्या, म्हणजे हे मेलचं आहे, हे फिमेलचं आहे, आणि इथं दिलेलं आहे की स्त्रियांपेक्षा पुरुष 500 जास्त आहे. आपल्या हिशोबाने किती जास्त आहे, याला 9x आणि याला 8x पकडलं, तर हे 1 जास्त आहे, आणि 1 करता त्यांनी अमाऊंट दिली 500. मला विचारले टोटल किती होते, 9 8 किती होतात, 9 8 17, तर 17 × 500 केलं तर डायरेक्टली 8500 येतं. आता मी थोडं फास्ट जातोय, जास्त टेन्शन घेऊ नका. हे वजाबाकी करावे. हे 15 12 8 2 6. बी म्हणजे काय, गुणाकार. आर म्हणजे भागाकार. फक्त ठेवायचं तुम्हाला, टी म्हणजे बेरीज, आणि हे वजाबाकी. तर पहिल्यांदा भागाकार करायचा, भागू बेव, बॉड मास्टर रूल. तर बे एक बे, बे चुका 4 6, गुणाकारमध्ये सायचूक 24. हे प्लस इकडं -12 आणि हे 15. हे 24 मधून 12 गेले तर 12 प्लस मध्ये उरला, आणि 15 प्लस मध्ये आहे, ते झालं 27. ठीक आहे, डन डन. नेक्स्ट, आता हा जाऊन द्या, ते बॅचच्या नंतर बोलत बसू मी, कारण की याच्या म्हणजे हा जेव्हाचे मी चॅप्टर आणि हा टाईप शिकवत होतो ना, त्यावेळेस बॅचमध्ये एक गंमत घडली होती, ती आठवली होती म्हणून सांगतोय. जाऊन द्या, आता इथं काही घेणं देणं आपल्याला. LCM × HCF इज इक्वल टू नंबर 1 × नंबर 2, हे फॉर्म्युला आहे. LCM HCFचा संख्याशास्त्राचा एक चॅप्टर आहे, सब चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला येऊन जाईल. तर नंबर मला एक सांगितलं, 125 एक नंबर आहे, दुसरा शोधाचा आहे एक्स, आणि LCM मला दिलेला आहे HCFच्या 45 पट आहे. हा एक्स हा 45 एक्स झाला, आणि हे मल्टिप्लिकेशनचे चिन्ह आहे. ठीक आहे, कन्फ्युज नका होऊ. आणि तुम्हाला दिलेले लसावी आणि मसावीची बेरीज 1150 आहे. तर मी एक काम करू का, लसावी आणि हा मसावी दोघांची बेरीज माझ्याप्रमाणे 46x, आणि 46x करता किती दिलेलं आहे, 1150. तर मग एक्स करता किती, तर 1150 / 46. आता मी इथं कॅल्क्युलेटर वापरतो. आता मला एवढा ताण देऊ नका तुम्ही. 1150 / 46 हे होतात 25. हे करून घ्या तुम्ही तुमचा एक्स. तर एक्सची व्हॅल्यू ठेवा इथं, हे 25 आलं, हे 45 × 25 राहून द्या ना, तसंच राहून द्या ना, कशाला उगाच म्हणजे हावाला गुणाकार येतं, कशाला उगाच तुफानी गेम खेळतात, तसंच राहून द्या. नाहीतर हे मल्टिप्लाय मध्ये जाणार आहे. आता इथून हे एक्सची व्हॅल्यू, अच्छा एक्स सेम झालं का, इथं नंबर घेऊया डी, काही घेऊन टाका डी, ते डी ची व्हॅल्यू काढा, बस फॉर्म्युलामध्ये ठेवतो मी, काही नाही केलं बे. ठीक आहे, 25 × 25, 25 × 5 25, 5 × 5 5 5 25, 25 × 25 हे 225 होतं. एक नंबर झालं, डन. सोपं होतं. चलो नेक्स्ट, एका संख्येच्या 2.5%, अरे 2.5% करता 8 आहे, तर टोटल करता किती, तर 100 × 8 / 2.5. आता हे पॉईंट नंतर एक संख्या आहे, तर तो कॅन्सल करण्याकरता वरती एक शून्य घेतो, हा नॉर्मल 25 झाला. आता 25 × 25 25 × 100 8 × 32, आणि एक शून्याचं शून्य, 320 असले पाहिजे. नाहीतर एक काम करून घ्या ना, अच्छा ते 2.5% काढणं पण ऑप्शन वाईज अवघड होऊन जाईल. 310चे 2.5%, 330, त्याच्यापेक्षा हेच बेस्ट. नका काही कार्यक्रम करू. आता हावाला मी कित्येक वेळा यूट्यूब असो, बॅच असो, प्रत्येक ठिकाणी शिकवलं आहे. आपलीवाली प्लसची मेथड आहे ना, त्याने करा ना. पहिल्यांदा तुम्ही मायनस केलं 20%, नंतर 10% वाढवलं, काही उगाच अजून नका करू. मायनस केलं -20,
10ने वाढवलं, हा वाला प्लस सेम असतो, हे सेम टू सेम इकडे लिहायचं, -20 इंटू +10 डिवायडेड बाय 100. बघा त्यांनी मला कमी केली 20, कमी केली, मायनस वाढवली, त्यांनी जे आकडे दिले तेच खाली लिहिले आणि हे जसं जसं उचलून इकडे लिहिले त्याला डिवायडेड बाय 100 केलं. बस वन ऑफ द बेस्ट ट्रिक आहे ही. ठीक आहे, शून्यकट 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 हे मायनस मध्ये येतं, -2 आणि इकडं फक्त उरतो -10 आणि -10 -2 -12. ठीक आहे, आता त्यांनी सांगितलं तर नवीन आयताचे क्षेत्रफळ हे -12 असेल, -12% असतं ऍक्च्युली. ठीक आहे, टक्क्यामध्ये येतं तर -12% असेल. जर पहिलं 100 पकडलं तर -12% केलं तर नवीन वाला 88च असेल ना. मग तेच विचारले मला की नवीन किती असणार शेकडेवाडी, तर 88. 100 मधून 12 गेले 88. नेक्स्ट बघा, आता हे मी पण नाही केला, मी जस्ट कॉपी पेस्ट केलं आणि आलो तुमच्या समोर. फक्त तो हिंदीवाला जो होता ना, हिंदी मराठी पझलवाला, तो आणि 1-2 प्रश्न बघितले होते, हे मला पण वाचून द्या आता. थांबा. प्रतिमा आणि कविता चांगल्या मैत्रिणी होत्या, त्या दोघी अभ्यास सोबत करायच्या. ओके. 9वीच्या त्यांच्या विज्ञानात पेपर काही प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरील होते, त्यामुळे सर्व मुलांनी ते प्रश्न बदलून मिळावे. ठीक आहे, परंतु विज्ञानाच्या शिक्षकांनी ही मागणी केली नाही. कविता सोबत सर्व मुले परीक्षा हॉलमधून बाहेर पडले. प्रतिमाने परिस्थिती समजून घेतली. प्रतिमाने, अच्छा मुलगी, ठीक आहे, तर फक्त प्रतिमाच परीक्षेत पास झाली. ओके, ठीक आहे, या संदर्भात तुमचे मत काय? प्रतिमा ही आज्ञाकारक मुलगी आहे. ओके. प्रतिमा ही स्वार्थी नाही, असं स्वार्थी नाही म्हणू शकत, बाईला एक्झाम द्यायलाच गेली होती ना. प्रतिमाला परीक्षेचं महत्व समजले. ठीक आहे, प्रतिमा ही कधीच चांगली प्रतिमा ही कधीच चांगली मैत्रीण होऊ शकत नाही. त्यावे असं नसतं. या दोघांमधून मला हे जास्त चांगलं वाटतं, तिसरं. ठीक आहे, 2.5 मार्क करता हेच आहे, हे इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे, हे बघून घ्या, मला वाचून द्या. थांबा. तुम्ही महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारात मनपा हद्दीमध्ये प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेला रुग्णालयात डिपॉझिट भरले नाही म्हणून डिपॉझिट नाही ॲडमिट करून घेतले जात नाही. तुम्हाला समाज माध्यमाद्वारे ही बातमी कळते. दुर्दैवाने त्या महिलेचा मृत्यू होतो. अगं बाई, तर अधिकारी म्हणून तुम्ही करा. अच्छा, आपण अधिकारी. रुग्णालय प्रशासनावर त्वरित कारवाई करा. ठीक आहे, ॲज युजल ते रुग्णालय बंद नाही, बंद डायरेक्ट घ्या बाई, म्हणजे बाकीच्यांना पण ॲडमिट नाही करून घ्यायचं काय. हे भविष्यात जे नेगेटिव्ह वाटतं ना एकदम, ते पहिले कट करायचं. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून सर्व हॉस्पिटलला आदेश द्याल की अनामत रक्कम न घेताच आपत्कालीन उपचार द्यावे आणि उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात. ओके, ठीक आहे. रुग्णालयातील संबंधित डॉक्टर विभाग प्रमुखावर चौकशी करून निकषावर कारवाई कराल. नाही, हे पण कारवाई कराल, हे पण कारवाई कराल, सेम टू सेम झालं. नाही बे, तिसरं. ऍक्च्युली आता बघा, ती बाई माझे मते, माझं वैयक्तिक मते, तुम्ही माझ्याशी सहमत असाल नसाल तुम्ही तुमचं बघा. कोण होते, तिचं नाव होतं का त्या महिलेचं? नाही. आता ती महिलाचं जे झालं ते झालं, परत ती येऊ शकत नाही. पण एक ॲज अ वरिष्ठ अधिकारी म्हणून, हा, आणि ज्यांना शिक्षा द्यायचं त्यांना शिक्षा तर देणारच आपण, पण पुढे अजून काही होऊ नये आणि पुढच्या भविष्यात असं काही घडू नये, ते मला बघितलं गेलं पाहिजे. माझं कार्य ते ॲज अ वरिष्ठ अधिकारी म्हणून, दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून मला तिसरं ऑप्शन बरोबर वाटतं. ठीक आहे, इंग्लिशमध्ये वाचून घ्या. एका क्षेत्रातील सुपीक जमीन, अच्छा, जमीन सुपीक आहे. मागील 3 वर्षापासून पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले आहे आणि कर्ज फेडता न आल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अशा परिस्थितीत शासनाने कशी हाताळावी, काय हाताळावी परिस्थिती? ओके, थांब, मला परत एकदा वाचून दे. एका क्षेत्रातील जमीन सुपीक आहे, परंतु मागील 3 वर्षात पाऊस पुरेसा पडत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. ठीक आहे, शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्या न फेडता आल्यामुळे काहींनी आत्महत्या केल्या. ठीक आहे, आता अच्छा, शासन, आपली भूमिका शासनाची. ओके. टँकरद्वारे जवळच्या नदीतून शेतीसाठी पाणी, जवळच्या नदीतून म्हणजे जर त्यांच्याकडे पाणी होतच तर मग कशाला आत्महत्या केली असती? काही पण शेतकऱ्यांना दुसरीकडे नाही असं हे, मग दुसरीकडे दुसऱ्या, सपोज मी इथून त्याला तिथं ठेवलं, तिथले ऑलरेडी जे शेतकरी, त्यांनी काय करायचं? मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून दिलासा द्यावा नाही. ठीक आहे, ओके. राज्य केंद्र सरकार व संबंधित पर्यावरण प्राधिकरणाच्या मान्यतेच्या अधीन राहून नदीला त्या भागाशी जोडणारे हा, हे बरं वाटतं. याच्यापेक्षा कर्ज माफ करावं, ठीक आहे, पण हे अजून फ्युचरचा विचार करावा लागेल ना. आताच मी सांगितलं तुम्हाला, फ्युचरचा विचार करा. हे असं भलती कार्यक्रम नका करू. फ्युचरचा विचार करा की फ्युचरमध्ये असं काही आत्महत्या नाही झाली पाहिजे. शासनाचा हा अजेंडा पाहिजे. कर्जमाफी वगैरे ते आत्ताचं ठीक आहे,
पण पुढे असं नाही घडू, तर मला हे जास्त 2.5 मार्काचं वाटतं. ठीक आहे. नेक्स्ट 70 किती वर बाबा, आता खूपच मोठं आहे. मंजुरीसाठी 5 खाजगी निवासी आश्रम शाळांचे सर्वेक्षण तुम्हाला करायचे. अच्छा, म्हणजे आपण कोण आहे सर्वेक्षण करणेवाले. ठीक आहे. या आश्रम, अच्छा बंद झालं काय? हां ठीक आहे, चालू झालं परत. हां, या आश्रमशाळेचे अस्तित्व, त्यांच्या इमारती, त्यातील सर्व सुविधा, पटसंख्या, प्रत्यक्षातील दैनंदिन उपस्थिती. बरं ठीक आहे, अहवाल द्यायचा आहे. एका मुलीच्या शाळेत राहण्याची सुविधा फारच निकृष्ट होती. तुमच्या लक्षात आले बारकाईने पाहताना तुम्हाला त्या इमारतीत सर्व विद्यार्थिनी खांद्यात वाकून चालताना दिसले. अच्छा, एकाही मुलीला छताखाली ताट उभे राहता येत नव्हते. अच्छा, म्हणजे एवढे छोटे छोटे रूम होते, हाईट कमी होती. अच्छा, तर तुम्ही काय करणार हे यायला बघा. दुर्गम भागातील या गरीब मुलींना निवासी शाळेत शिक्षण घ्यायला मिळते तेच पुरेसे आहे. म्हणजे जो मिल रहा उसमें सुखी हो, दिल्या घरी सुखी राहा. पुरेशा निधी अभावी या भागात शाळा चालवणे कठीण आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही शाळेच्या मंजुरीसाठी शिफारस करेल, पण त्याच वेळी शक्य तितक्या लवकर सुविधांनी सज्ज इमारती बांधल्यासच यापुढे मंजुरी मिळेल. म्हणजे एकूण एक तुम्ही रेडीच झाले ना हो म्हणायला. अबे असं थोडी असतं बे. सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल म्हणून शाळेची मान्यता नाही ना. पण आता ज्या मुली आहे त्यांचं नुकसान होईल ना. सर्व आता मी वाचलेलं नाही, मे बी मग हे पण चुकीचं असलं तर मग आपल्याला परत विचार करावा लागेल. सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेन. पण त्याच वेळी हे बरं वाटते, पण त्याच वेळी संबंधित मुलीच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची व्यवस्था करण्यास संचालकांना आवश्यक. हे जास्त स्पेसिफिक वाटतं. म्हणजे शिक्षा तर करणार, पण आत्ता जे करंटमध्ये आहे त्यांचं नुकसान पण झालं नाही म्हणून त्यांचं व्यवस्थापन करणं हे जास्त. अरे तर सगळ्यांनीच केलं. ठीक आहे, चलो नेक्स्ट. अच्छा, इंग्लिशवाले पण बघून घ्या. तसं मी याची HD कॉपी दिलेली आहे ॲपमध्ये, तिथून डाउनलोड करून घ्या फ्री कंटेंटमध्ये जाऊन. राणी काय दिले? राणी रमेश एक विवाहित जोडपे. ठीक आहे. एक दिवशी ते रमेशच्या मित्र, अरे एक मिनिट, राणी आणि रमेश, ओके, हजबंड वाईफ. रमेशच्या मित्राचे लग्न. अच्छा, रमेशचे मित्र. रमेश एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ कार्यकारी पदावर असून तो लग्न समारंभात आपल्या जुन्या मित्रासोबत गप्पा गोष्टीत रममान होतो. ओके. दुसऱ्या दिवशी रमेशच्या वर्गमित्र, एक मिनिट, राणी आणि रमेश लग्नात जातो आणि रमेशचा मित्र रितेश. अच्छा, 3 कॅरेक्टर झाले रे भाऊ. कॅरेक्टर मध्ये कन्फ्युज नको, गोल करून घ्या. तर रितेश त्याच्या भावाची शिफारस घेऊन त्याच्या घरी येतो. अच्छा, रमेशच्या घरी येतो आणि रमेशला आग्रह करतो की तू तुझ्या अधिकाराचा वापर करून माझ्या भावाला तुझ्या कंपनीत नोकरी दे. अरे वा. राणी, अच्छा राणी कोण आहे? रमेशची बायको आहे. राणी रमेशला आग्रह करते की रितेश कडून मोठी रक्कम घेऊन त्याला एखादी छोटी माहिती आहे. कपोल कल्पित अशी बायको कोणालाही न भेटू रे बाबा. तुम्ही रमेशच्या जागेवर असता काय नाही, मी तर पहिले कानाखाली मारली असते. जस्ट जोकिंग. रितेशचा भाऊ हा एक गरजू मुलगा आहे, माझ्याकडे अधिकार आहे म्हणून मी त्याला नोकरी देईल. नाही भाऊ, हे तर असं नाही भाऊ. मी रितेशला स्पष्टपणे सांगेल की मी त्याच्यासाठी असं काही करू शकेन नाही, तू तुझं बघ. अरे मित्र आहे मग त्याचं काय बे. हे पण नाही. मी राणीने सांगितले, राणीला तर पहिले कट करा भाऊ. मी रितेशच्या भावाला योग्य मार्गाने नोकरीसाठी आवेदन पत्र द्या. हे बरं वाटतंय. म्हणजे थोडासा राणी का भी सुनो, क्योंकि बायको शेवटी तिच्यासोबतच राहायचं घरात. आणि मित्राचा पण विचार करा आणि आपल्या पदाचा पण विचार करा की ऑनेस्ट राहणार, ट्रान्सपरंट राहणार. चौथं, अरे यार यावेळेस डिसिजन मेकिंग खूप इझी दिलेलं आहे, एवढं काय अवघड नाही वाटलं मला. आता मला आले तर तुम्हाला यायलाच पाहिजे. ठीक आहे, तर ओव्हरऑल इझी पेपर होता. ठीक आहे. हां, परत एकदा सांगतोय, आपले सबस्क्रायबर 50K झालेले. याच्यात तुमचंच अभिनंदन मला करावं लागेल, कारण की तुमच्यामुळेच हे झालेले. 5 महिन्यात खूप चांगला प्रतिसाद, बॅचला पण खूप चांगला प्रतिसाद आहे. एवढ्याच जणांची मेसेज आता मला म्हणजे आता रेकॉर्ड करतोय मी, तर आता अपलोड करेल 10-1 मिनिटात. तर खूप जणांचे मेसेज जे आले त्यांना मला रिप्लाय द्यायचा आहे की सर खूप चांगला पेपर गेला, असं तसं तसं तसं. आता बघू. तर नवीन बॅच आपण लॉन्च करतोय. RRB NTPCच्या ते सध्या लाईव्ह चालू आहे बॅच, आणि ही पण सुरू होणार आहे 2.0. याची जी 1.0 अप्रतिम प्रतिसाद होता. तर जे कोणी अपकमिंग 2027-26 करता प्रिपरेशन करतात किंवा 27 करता करतात किंवा अपकमिंग एक्झाम. अच्छा बघा, तुम्हाला एक सांगू मी, बाकी काहीच करू नका. मी जेवढं सांगतो मॅथ्स रिजनिंग तेवढंच करा. एकही प्रश्न जो आपण आत्ता सीसॅट मधला घेतला राज्यसेवा, तुम्ही वाटलं तर मुलांसोबत बोलून घ्या, परस्पर बोलून घ्या. मला काही घेणं नाही, कारण की मला माझ्यावर विश्वास आहे आणि मला माहिती मी काय करतोय.
तुम्ही या एक्झाममध्ये तुमची UPSC असो, MPSC असो, कंबाईन असो, रेल्वे असो, SSC असो, बँकिंग असो, TCS IBPS सारख्या सरळ सेवा असो, GMC असो, DMAR असो, सहकार असो, नगर परिषद असो, कोणते तलाठी असो, पोलीस भरती असो, सर्व एक्झाम मध्ये मॅथ्स रिझनिंग जे लागतं, कारण की ही बॅच 5 महिने चालणार आहे. 5 महिने. अजून जी बॅच लॉन्च केली तुम्ही ती अजूनही चालू आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, कालच मी प्रोबॅबिलिटी चॅप्टर शिकून आलो शनिवारी, आणि आज पेपरमध्ये रविवारी तो प्रश्न आला. ठीक आहे. तर 5 महिने ऑनलाईन, फक्त संडेला सुट्टी असते. ते कधी कधी त्या संडेला पण मी मॅरेथॉन घेतो. 5 महिने सेशन चालणार आहे. एवढ्या सगळ्या एक्झामचं मी सगळं कव्हर करतो याच्यात मॅथ्स रिझनिंग. एकदा मॅथ्स रिझनिंग केलं की कोणती एक्झाम द्या, वर्ल्ड बेस्ट तुमचं. आणि आता हे 50% मध्ये भेटतंय, नंतर नाही भेटणार, नंतर फुल पे करावं लागेल. तर 2-3 दिवस आहे तुमच्याकडे टाइम, बघून घ्या तुम्ही तुमचं काय करायचं. तिथं थांबूया. अपलोड करतो लगेच. चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी अजूनही केलं नसेल. सेशनला लाईक करा, आणि अजून काही विचार असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.